ॲप्लिकेशन की माझा व्हॉइस आहे चालू. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज मोहिनी संजय कलाने. ॲक्च्युली मला वाटलं की बुवा आता TC ॲप्लिकेशन प्रोसेस चालू आहे, तर एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया की काय डॉक्युमेंट्स लागतं आणि तुम्हाला कसे मिळतील, कुठे मिळतील. कारण मला खूप फिरफिर करावी लागली ते डॉक्युमेंट्स कलेक्ट करण्यासाठी आणि ते सिग्नेचर घेण्यासाठी TCच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर. सो जर तुम्ही TY पास आउट असाल रेड बी पॉटेल कॉलेजमधून, सो आता TCचं ॲप्लिकेशन प्रोसेस चालू झालेली आहे अँड सो त्याच्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म घ्यावा लागेल. TC ओके. सो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल तो हा पहा, तो एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे आपल्या कॉलेजचा. सो तुम्हाला हा फिलअप करायचा आहे. आय होप की तो तुम्हाला एक प्रॉपरली विजिबल असेल. सो हा फॉर्म तुम्हाला ऑफिसमध्ये मिळून जाईल, पण तिथंही ते डॉक्युमेंट्स मागत आहेत. सो ते जे डॉक्युमेंट मागतील ते आहे TYचं सेमिस्टर 5चं मार्कशीट. जस्ट अ मोमेंट. हां, हे पहा, हे TYचं सेमिस्टर 5चं मार्कशीट ओरिजिनल पण दाखवावं लागेल आणि इन केस ओरिजिनल तुम्ही जर घरी ठेवून आले असाल तर तुम्ही झेरॉक्स यूज करू शकता. ओके. बट आता बऱ्याच जणांनी सेमिस्टर 5चं TYचं मार्कशीट घेतलेलं नाहीये. सो ते तुम्हाला जर घ्यायचं असेल ऑफिसमधून, ते दुसऱ्या साईडला तिथे बरेच ऑफिसचा एरिया मोठा आहे, तर तिथं तुम्हाला जर घ्यायचं असेल हे TYचं ओरिजिनल मार्कशीट ज्यांनी घेतलं नसेल त्यांच्यासाठी आहे. ओके. सो ज्यांनी घेतलं नसेल त्यांना तुम्ही ऑनलाईन ती मार्कशीट डाउनलोड केली असेल, राईट? त्याची प्रिंट आउट काढायची, सेमिस्टर 5ची काढून घ्या आणि आता जो रिसेंटली रिझल्ट रिलीज झाला त्याची ही प्रिंट आउट काढून घ्या आणि ते त्यांना दाखवा. तर ते तुम्हाला तुमचं सेमिस्टर 5चं ओरिजिनल मार्कशीट देतील. ते दिलं गेल्यानंतर तुम्ही परत त्या दुसऱ्या साईडच्या ऑफिसला जायचं आणि तिथं तुम्ही हे त्यांना विचारायचं की बुवा TCसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कुठे मिळतोय. तर ते तुम्हाला सांगतील आणि तो ॲप्लिकेशन फॉर्मसाठी तुम्हाला सेमिस्टर 5चं मार्कशीट दाखवावं लागेल, तेव्हा तुम्हाला तो फॉर्म मिळेल. ठीक आहे. आता हा फॉर्म तुम्ही घरी घेऊन जा. भरायला व्यवस्थित एकदम नीट पद्धतशीर सगळं दिलेलं आहे. तिथं विचारलेलं पण आहे की काय काय लागणार आहे. तरी मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल की काय काय तुम्हाला लागेल. ओके. सो हा फॉर्म आधी एकदा व्यवस्थित पहा. तर तुम्हाला इथं एंडिंगला काहीतरी गोष्ट दिसते, जे लेखा विभाग, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि परीक्षा विभाग. तर आता स्टार्टिंगला आपण ह्या 2 गोष्टी डिस्कस करूया. ग्रंथालय, दॅट इज लायब्ररी, आणि जे थर्ड पॉइंट आहे तो आहे प्रयोगशाळा, लॅबोरेटरी. ओके. सो तेही डिस्कस करूया आणि त्याच्या आधी मेन पॉइंट राहिला माझ्याकडून, ते आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर TC. सो इथं ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी चलन प्रवेश घेतलेल्या वर्षापासूनचे झेरॉक्स, त्याच्यानंतर आय कार्डची झेरॉक्स, गुणपत्रकाची झेरॉक्स शेवटच्या वर्षाचे, त्याच्यानंतर TC और मायग्रेशन TC फी भरल्याचे चलन. ओके. सो एकदा परत डिस्कस करूया. तर मेन पॉइंट आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर TC. सो ॲडमिशन फी रिसीट आपण बघूया, जे चलन आपण ज्याला म्हणतो. सो फर्स्ट इयरचं ओरिजिनल चलन तुमच्याकडे असायला हवं. तुम्ही ॲडमिशन जेव्हा घेतली असेल तेव्हा तुम्ही जी फी पेमेंट केली असेल त्याचं चलन तुमच्याकडे असायला पाहिजेच फर्स्ट इयरचं. ओके. आणि त्याचे झेरॉक्सही तुम्ही काढून ठेवा, म्हणजे ओरिजिनली ठेवा आणि झेरॉक्सही ठेवा. आता SY आणि TYचं गोष्ट आहे, कारण SY आणि TYला आपण कॉलेजमध्ये फी म्हणजे आपण ऑफलाईन फी नाही भरली होती, पण ऑनलाईन भरली होती, राईट? सो त्याचंही तुम्हाला प्रिंट आउट काढावी लागेल. सो ते तुम्हाला आठवत असेल की आपण feepayer.com व्हिजिट केली होती आणि त्यावर आपण आपली फी भरली होती SY आणि TYची, म्हणजे ऑनलाईन भरली होती. ओके. सो तिथं तुम्हाला आरामात म्हणजे तुम्ही जेव्हा तिथं feepayer.com वर लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन येतं की लॉग इनसाठी तुम्हाला ईमेल ID, युजिंग ईमेल ID और युजिंग मोबाईल नंबर. ओके. सो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP पुटअप केल्यानंतर लॉग इन होईल आणि तुम्हाला सगळं तुमची हिस्ट्री दिसेल की तुम्ही कुठे काय पेमेंट केलेली होती. सो त्याची प्रिंट आउट तुम्ही काढून घ्या. ओके. सो प्रिंट आउट मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आउट काढा आणि कलरही प्रिंट आउट काढा, कारण ते कोणती प्रिंट आउट मागतील याचं आपण काहीही सांगू शकत नाही. बट ठीक आहे, जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी
इट्स ओके, बट कलर ही प्रिंट आउट राहू द्या. हा पॉइंट डिस्कस झाला. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज द ओरिजिनल मार्कशीट झेरॉक्स. तर FY आणि SY ची तुम्ही ओरिजिनल मार्कशीट घेतली असेल आणि ऑफकोर्स आता सेमिस्टर 5 ची तुम्ही घेतलेली असेलच, मी आधी सांगितलं. तर याची तुम्हाला झेरॉक्स हवी. तुम्ही तुमच्याकडे ओरिजिनल मार्कशीटही राहू द्या आणि झेरॉक्सही राहू द्या त्याची. ओके. जे तुम्ही ऑनलाईन रिझल्ट पाहता त्याची प्रिंट आउट चालणार नाही. ओके. तुम्हाला जे युनिव्हर्सिटीकडून जे मार्कशीट मिळतं त्याची झेरॉक्स हवी आहे. FY SY ची आणि TY ची अजून आलेली नाहीये. जेव्हा येईल तेव्हा तीही काढून ठेवा त्याची झेरॉक्स, आणि ओरिजिनली तुमच्याकडे सेफ राहू द्या. आणि त्याच्यानंतर आहे थर्ड पार्ट, ज्याच्यात आपण बोलूया झेरॉक्स ऑफ ID. ठीक आहे. ID कार्ड. ओके. इथं ID कार्ड लिहायचं राहिलंय. एनिवेज, सो झेरॉक्स ऑफ ID कार्ड. सो तुमच्याकडे FYचं ID कार्ड असेल, आय कार्ड असायला हवं मला असं वाटतं. म्हणजे राहू द्या, कारण मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत की लागेलच, पण त्यांनी मागच्या याच्यात मेन्शन केलेलं आहे की FYचा ID कार्ड मस्ट आहे. त्याची तुम्ही झेरॉक्स काढून घ्या. ठीक आहे. एक पेजवर झेरॉक्स इझिली येऊन जाते. आणि TYचं तुमच्याकडे तुम्हाला जर आय कार्ड मिळालं असेल तर त्याची सॉरी TYचं आय कार्ड मिळालं असेल तर त्याची झेरॉक्स काढून घ्या. सो माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांचं आय कार्ड अवेलेबल नाही आहे, म्हणजे आलंच नाही ऍक्च्युली त्यांचं आय कार्ड. सो मी एक दुसरं ऑप्शन मला पर्सनली जे माहिती आहे ते आहे, आपल्या कॉलेजने आपल्याला एक स्टुडंट क्लाउड नावाचं एक ॲप आहे. सो ते प्रोव्हाइड केलं होतं. तर त्याच्यात जर तुम्ही लॉग इन केलेलं असेल तर तुम्हाला तिथं आय कार्डचं एक ऑप्शन, म्हणजे ID कार्डचं एक ऑप्शन मिळतं. तिथं तुम्हाला तुमचं आय कार्डचं, म्हणजे तिथं स्टँडर्ड मेन्शन केली असते BSc सेमिस्टर 5, आणि इव्हन तुमचा ID नंबर असतो तोही मेन्शन केलेला असतो, आणि इव्हन तिथं प्रिन्सिपल सरांची साईनही असते आणि तुमचा फोटोही असतो. सो एवढे डिटेल्स इनफ आहेत. सो हा एक ऑप्शन आहे जर तुमच्याकडे TYचं ID कार्ड नसेल. आय मीन असायला तर हवं, ज्यांच्याकडे असेल त्यांनी झेरॉक्स काढून घ्या. बट इन केस तुमचं जर अवेलेबल नसेल तर हा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. सो पहिला सेक्शन आपण इकडे पाहिलेला होता, जो की होता हा आपण पाहणार होतो ग्रंथालय, दॅट इज लायब्ररी सेक्शन. ओके. सो लायब्ररी सेक्शन मध्ये तुम्हाला तिथं तिथं त्याच्या पुढे तुम्हाला साइन आणि स्टॅम्प घ्यावा लागतो. लायब्ररीत जायचं, तिथले जे टीचर्स आहेत त्यांच्याकडून किंवा लायब्ररी स्टाफ आहे त्यांच्याकडून तुम्ही साइन आणि स्टॅम्प घेऊन घ्यायचा. बट त्याच्यासाठी तुम्हालाही काही डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. व्यवस्थित फॉर्म फिलअप केल्यानंतर पहिली गोष्ट आहे की तुम्ही जर FY SY TY या थ्री इयर्स मधून केव्हाही तुम्ही जर लायब्ररी कार्ड इश्यू केलं असेल या 3 वर्षामध्ये, ओके, तर तुम्हाला लायब्ररी कार्ड तिथं दाखवावं लागेल. कारण मीही फर्स्ट इयरला लायब्ररी कार्ड इश्यू केलं होतं. माझ्या चलनवरही त्याचा स्टॅम्प आहे, ओरिजिनल चलनवर. ओके. सो तुम्हाला ते कार्ड दाखवल्याशिवाय ते तिथं साइन किंवा स्टॅम्प देणार नाहीत. तर हे मस्ट आहे. तुम्हाला लायब्ररी कार्ड तुम्ही शोधा. FYला जर घेतलं असेल तर ते लायब्ररी कार्ड शोधा. SY आणि DYला जर, म्हणजे युजली कोणी घेतलेलंच नाही, बट जर असेल तर तेही तुम्हाला दाखवावं लागेल. नेक्स्ट पार्ट आहे त्यात ओरिजिनल ऍडमिशन फी रिसीट. तर चलन मी जे बोलली, FYचं ओरिजिनल चलन, SY आणि TYची जी तुम्ही प्रिंट आउट काढलेली ती, एवढं तुम्हाला लायब्ररीच्या इथले जे टीचर्स आहेत त्यांना तुम्हाला दाखवावं लागेल. ओके. सो हे दाखवल्यानंतर तुम्हाला ते तिथं साइन देतील आणि स्टॅम्पही देतील. सो हा लायब्ररी सेक्शनचा पार्ट झाला. इथं तुम्हाला साइनही मिळाली आणि स्टॅम्पही मिळून गेला. नेक्स्ट पार्ट आहे लॅबोरेटरी सेक्शन. ओके. सो लॅब सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या लॅबला जायचं आहे, तर तुम्ही ज्या सब्जेक्टमधून किंवा ज्या सब्जेक्टचं स्पेशलायझेशन असेल त्या सब्जेक्टच्या डिपार्टमेंटला जायचं, त्या लॅबला जायचं, आणि तिथले जे लॅब असिस्टंट असतात त्यांच्याकडून साइन आणि स्टॅम्प घेऊन घ्यायचा. सिग्नेचर मस्ट आहे, स्टॅम्प देतीलच असं नाहीये, देऊ शकता. ओके. सो तुम्ही जर केमिस्ट्री डिपार्टमेंटचे असाल तर केमिस्ट्री लॅबमध्ये जा, आणि केमिस्ट्री लॅबमध्ये जाऊन तिथले जे लॅब असिस्टंट असतात त्यांच्याशी भेटा आणि त्यांना सांगा की इथं मग आम्हाला साइन हवी आहे. तुमचे जर काही ड्यूज असतील तर तेही तुम्ही पे करून द्या, आणि इन केस नसेल तर ते नो ड्यूज तिथं लिहितील आणि तुम्हाला सिग्नेचर देऊन देतील. सो लॅब सेक्शन झाला. ठीक आहे. सो आपण परत जाऊया.
सो हा जो पार्ट आहे, लेट मी सी द कर्सर. ओके, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा. सो ह्या दोन गोष्टी, जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे, इथं तुम्हाला साईन घ्यायची याच्या समोर आणि ह्याच्या समोर. ओके, सो यांच्यासाठी जे जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड होते हेच झाले. तर लेखा विभाग इज रिगार्डिंग चलन, म्हणजे आपल्याला आता फी पेमेंट करायची आहे, जो फॉर्म आपण भरतोय त्याची. सो फीज फॉर टीसी, तर इथं दोन गोष्टी आहेत, टीसी आणि टीसी विथ मायग्रेशन. तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला जर फक्त टीसी हवा असेल तर इथं टिक करा, फक्त मायग्रेशन सर्टिफिकेट हवं असेल तर इथं इथं टिक करा, आणि जर दोघी हवं असेल टीसी विथ मायग्रेशन तर इथं टिक करा. सो आता ते प्रत्येक पार्टसाठी वेगळी वेगळी फी, लाईक तुम्हाला जर फक्त टीसी हवा असेल तर तिथं ₹25 आहे, म्हणजे ₹25 फी पेमेंट करायची आहे. आणि जर टीसी विथ मायग्रेशन हवं असेल तर ₹45 पेमेंट करायची. ओके, सो आता याच्यासाठी प्रोसेस काय आहे, तुम्ही ऑफिसला जा, जो युजली तिकडे गर्ल्स वॉशरूमच्या इकडे जो एरिया जातो, जो रूट जातो, ओके, तर त्या रूटला तुम्हाला जे ऑफिस मिळतील तिथं तुम्हाला हे टीसीच्या फीचं काम होईल. ओके, सो इथं तुम्हाला आधी त्यांना तो जो फॉर्म फिलअप केलाय, टीसीचा फॉर्म, तो पूर्ण फिलअप केलेला पाहिजे. त्या दोन रिक्वायर्ड साईन्स आहे, कोणती, लॅबची आणि लायब्ररीची, हे दोन साईन आणि स्टॅम्प वगैरे असेल तर तिथं मस्ट आहे. एक फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला पाहिजे. आणि मी जे डॉक्युमेंट्स अटॅच करायला लावले होते टीसी साठी, ते आहे FY SY TYचं चलन ची झेरॉक्स, ओरिजिनल मार्कशीटची झेरॉक्स. आता टेम्पररीली तर TYची ओरिजिनल मार्कशीटची झेरॉक्स अवेलेबल नाहीये, 5th सेमिस्टरची लावा, आणि इवन प्रिंटआउटही काढून घ्या. आता जो रिसेंटली रिलीज झालेला रिझल्ट आहे त्याचं, तर त्यांना सांगा की आता आम्हाला प्लीज भरू द्यावं असं. तिथं QR कोड दिलेला आहे त्यांनी, तिथं QR कोड स्कॅन करायचा. त्यांना हा, त्याच्या आधी डॉक्युमेंट्स डिस्कस करूया. हे झाले डॉक्युमेंट्स मेन, आणि त्याच्यानंतर ID कार्डची झेरॉक्स. ओके, सो एवढ्या गोष्टी अटॅच केलेल्या पाहिजे त्या फॉर्मला, आणि त्यांना द्यायचं तो फॉर्म. तोपर्यंत पेमेंट करून द्यायची. तिथे QR कोड दिलेला असतो, ते QR कोडने तुम्ही जे व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहे, फोनपे, गुगल पे एक्सेट्रा, ते यूज करून तुम्ही ह्या पद्धतीने फी पे करा. लाईक ₹25 फॉर ओनली टीसी, अँड टीसी विथ मायग्रेशन असेल तर ₹45. ओके, हे झालं की ते फी पेमेंट झाले की त्यांना तो आपला मोबाईल दाखवायचा, त्याच्यात ती रिसिट असते, ते त्याचं काहीतरी रिचेक वगैरे करता, आय डोंट नो व्हॉट दे डू. सो तुम्हाला मग ते एक, म्हणजे ते प्रिंट आउट काढून देतील. प्रिंट आउटचं ते ऍक्च्युली ते चलन असतं. ओके, तुम्ही ₹25 किंवा ₹45 पे केले, त्याचं ते चलन असतं टीसी साठी. सो त्याचा हाफ पार्ट ऍक्च्युली, ओके, त्याचा हाफ पार्ट ते ठेवता, हाफ आपल्याकडे देतात, तो सांभाळून ठेवायचा, कारण तो तुम्हाला लास्ट पार्टला अटॅच करायचा आहे. ओके, सो इथपर्यंत झालेला आहे. सो तुमचे 3 कामं इथं होऊन गेलेले आहेत. ओके, हा, सो ओके, लॅबचा पार्ट झालाय, लायब्ररीचं झालंय, लेखा विभाग म्हणजे ते चलन आता जे आपण डिस्कस केलं ते. तर इथं फी पेमेंट केल्यानंतर इथं तुम्हाला स्टॅम्प वगैरे मिळून जाईल की हा बाबा तुमचं फी पेमेंट झालेली आहे. तर मेन एक लास्ट पार्ट राहतो. ओके, सो लास्ट पार्ट आहे परीक्षा विभाग. सो हा जे परीक्षा विभाग आहे, याच्यासाठी जोपर्यंत तुमचं ओरिजिनल TYचं मार्कशीट येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसेस करू नाही शकत. सो जेव्हा तुमचं TYचं ओरिजिनल मार्कशीट येऊन जाईल, त्याची प्रिंट आउट काढायची, हे सगळे डॉक्युमेंट्स एकदा अटॅच करायचे, जे मी ऑलरेडी सांगितले, ऍडमिशन फी रिसिट, झेरॉक्स ऑफ FY SY TY, ओरिजिनल मार्कशीट ऑफ FY SY TY, ओके, ओरिजिनल मार्कशीट झेरॉक्स, ओके, आणि झेरॉक्स ऑफ ID कार्ड FY and TY, आणि इवन हे जे लास्टला आपण चलनची रिसिट मिळणार आहे तीही अटॅच करायची आहे. ओके, इथं आपण पाहिलंय पहा इकडे, TC, TC और मायग्रेशन TC फी भरल्याचे चलन, हे एवढ्या गोष्टी तुम्हाला अटॅच करायच्या आहेत. आणि इथं मग परीक्षा विभाग तुम्हाला साईन वगैरे जे असेल, साईन सिग्नेचर स्टॅम्प जे असेल ते तुम्हाला देईल. आणि मग फायनली हा जो TC फिलअप केलेला फॉर्म आहे विथ ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, जे इथं ऑलरेडी दिलेले आहेत, मी स्लाइडमध्ये दिलेले,
तर हे अटॅच करायचे, स्टेपल करायचं आणि मग फायनली सबमिट करायचं. आय एम नॉट शुअर की किती दिवसात तो TC येईल, बट मी 5 डेज ऐकलेला आहे. सो तुम्ही एकदम व्यवस्थित फॉर्म फिलअप करा सगळा, आणि तो फॉर्म फिलअप केल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर करा, एवढ्या 3, आणि मग लास्टली मार्कशीट येईल, ओरिजिनल मार्कशीट, तेव्हा त्याचं झेरॉक्स अटॅच करायचं, ठेवायचं, आणि मग हा फॉर्म फायनली सबमिट करायचा. आय होप की ही जी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेली असेल ही तुम्हाला व्यवस्थित कळालेली असेल. आणि इन केस जर कधी तुम्हाला डाऊट असतील, म्हणजे मला तरी नाही वाटत की असायला हवे, मी बऱ्यापैकी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे तुम्हाला ही व्हिडिओ नक्की हेल्प करेल. सो इन केस असतील तर करा मला कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्ही मला पर्सनल इन्स्टाला मेसेज करू शकता, मोहिनी संजय खलाने, या मोहिनी संजय खलाने तुम्ही टाकून मला सर्च करू शकता. सिम्पली MSK Fire 24 जर टाकलं, किंवा तुमच्या फ्रेंड्सला विचारून घ्या की मोहिनीला विचारावं, असं जर काही डाऊट्स असतील तर मी प्रयत्न करेल तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करायचे. तर आय होप की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल. तो टिल देन टेक केअर, बाय. आणि लवकर तुमचं 90% काम तुम्ही फिनिश करून घ्या याचं TCचं. म्हणजे लास्ट मोमेंटला फक्त तुम्हाला ते जेव्हा ओरिजिनल मार्कशीट येईल तेव्हा तुम्हाला ते फक्त 10%चं काम राहील. सो लवकरात लवकर ही प्रोसेस कंप्लीट करा. टिल देन टेक केअर, बाय. थँक्यू. आय होप. थँक्यू.